नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील दश फॅमिली उमा. तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, मस्कतला खूप थंडी वाढली. गेल्या 3 दिवसापासून थंडी नव्हती, पण आता भरपूरच थंडी वाढली. तर मुलांच्या शाळा पण आता चालू झाल्या आणि उद्या मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे. तर मी त्या तयारीला म्हणजे जरा वाती करून ठेवते. उद्यालाच नाही, नंतर पण होतात. तर हा इथून मस्कतमध्ये एक आपली भारतीय शॉप आहे, हरिदास नॅन्सी. तिथून घेतलेलं. कितीला? 210 मी 40-45 रुपयाला पडला. अच्छा, तर आज आहे सचिनचा वाढदिवस. सचिन ऑफिसलाच गेले. सकाळी रात्री त्यांना आम्ही 12ला विश केलं. 12 नाही, 10:30च्या नंतरच विश केलं, कारण इकडे 10:30 होतात तेव्हा आपल्याकडे 12 वाजलेले असतात बरोबर भारतामध्ये. तर त्याला रात्रीच आम्ही केलं. सकाळी ऑफिसचा टाइम आहे, तर ऑफिसला पण गेलेत आणि दर्शला पण सोडायचं होतं स्कूलला, कारण आज शेवटचा दिवस आहे स्कूलचा. उद्या सुट्टी आहे परत. मी कालच म्हटली होती की राजा गादीवरती बसलेला, तर सुट्टी त्यांनी अगोदरच डिक्लेअर केली आठवडाभर. तर वाढदिवस आहे. तर जास्त काही आज खास नाही. सचिन एकदम सिंपल आणि साधे माणूस आहे. त्यांना असा काही एक आवडतच नाही. त्यांना विश जरी केलं तरी पण थँक्यू. मी काल स्टेटसला फोटो टाकत होते, तर मला नको स्टेटसला फोटो नको दाखवू. मी का नाही नको, मला नाही आवडत. तो एकदम सिंपल माणूस आहे, साधा, एकदम सायलेंट. आणि मी त्याच्या थोडी अपोजिट आहे. मला जास्त बडबड करायला आवडतं, मी जास्त बोलते, एकदम सायलेंट आहे. तर आज खास असं स्पेशल काही नाही. तर बघूया. त्याला नवीन शर्ट दिला, गिफ्ट केला. आज तो सकाळी घालून गेला. जेवण त्याला आवडतो चण्याच्या डाळीमध्ये आपली ही दुधी. तर आज तोच दुपारचं जेवण आहे. माझा पण मार्गशीर्ष आहे, त्याच्यामुळं. तर मस्कतविषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल तर ते तुम्ही नक्की सांगता कमेंटमध्ये, कारण नवीनच आहोत आम्ही. मी नवीनच आहे याच्यामध्ये. प्रत्येक जणांनी बरीच वर्ष अगोदर चालू केलंय. माझा पण 1 वर्ष अगोदरचे, पण त्याच्यावरती मी अपलोड नाही करायचे, फक्त दरचे छोटे व्हिडिओ. पण ब्लॉगिंग करायला मी आताच सुरुवात केली. तर प्लीज प्रतिसाद देत जा तुमची, आणि एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि मस्कतविषयी तुम्हाला काय सांगायला, मला म्हणजे तुम्हाला काय आवडेल ऐकायला किंवा दाखवायला, कारण आठवड्यातून एक सुट्टी येते, त्याच्यामध्ये जेवढं पॉसिबल होईल. कारण इथं ओमान खूप छोटा देश आहे आपल्या भारतापेक्षा, पण इथं पण आहे. मी असं नाही म्हणत, इथं डोंगर आहेत पण झाडी नाही आहे. पण त्याच्यात पण एक मस्त मजा आहे वेगळीच. म्हणजे प्रत्येक देशाची ती खासियत आहे. तर तुम्हाला काय बघायला आवडेल, काय सांगायला मला, म्हणजे तुम्हाला की मी काय तुम्हाला सांगू याच्याबद्दल माहिती किंवा काय कसं काय, तर नक्की तुम्ही सांगत जा. प्रत्येक अरब देशात थोडा वेगवेगळा आहे. दुबई आणि कतार थोडे मॉडर्न झालेत आता. मॉडर्न म्हणजे मुस्लिम कंट्री आहेत, पण त्यांनी त्यांच्या टुरिझमला भरपूर बढावा म्हणजे हे दिले, प्राधान्य दिलंय. म्हणजे तिथं सगळ्या काही गोष्टी. पण ओमान अशी एक असा देश आहे, मुस्लिम आहे तो की टुरिझम वगैरे पण सगळे येतात. सर्व देशातली लोक इथं, जास्त करून आपल्या भारतातली आणि पाकिस्तानची, बांगलादेशची खूप राहतात इथे. पण थोडंसं स्ट्रिक आहे एकदम, पण फ्रीली नाही सर्व असं आहे. जसे आपण दुबईमध्ये बघतो की सगळेजण कशी ज्या देशातून येतात तसे कपडे वगैरे जो तो वेअर करू शकतो, कतारमध्ये पण इथं घालतात, पण त्याला पण बंद नाही. सगळ्याच गोष्टी अवेलेबल, म्हणजे इथं अवेलेबल सगळ्या आहेत, पण तुम्ही तेवढं काही असं हे करू शकत नाही. तर प्रत्येक देशाचे असते. आपण असं नाही म्हणू शकत की एवढं का. आपल्या भारतात जशी लोक आहेत त्याप्रमाणे राहतात. जसे हिरोईनचे कपडे आपल्याला दिसतात किंवा सेलिब्रिटी असतात ते घातलेले दिसतात, पण इथं तसं कोणीच नाही की असे कपडे घालून येतात. घालतात जसे ना, जीन्स घालतात, 1 पीस घालतात, पण त्याला पण एक हे असते, काय बोलतात आपण, लिमिट असते प्रत्येक गोष्टीची. तुम्ही 1 पीस पण घाला किंवा जीन्स पण घाला, स्कर्ट पण घाला, पण ते केवढे घाला त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही नक्कीच सांगा.
सांगा काय बघायला तुम्हाला आवडेल ते. इथे एक सूप म्हणून मार्केट पण आहे. सूप म्हणजे अरेबिक लोकांचं एक मार्केट. ही प्रत्येक ठिकाणी असते, प्रत्येक सिटीमध्ये असते. जशी इथे मस्कतमध्ये जुनी त्यांची सूप म्हणजे जुनी मार्केट मस्कत मत्रामध्ये आहे. अशी प्रत्येक अरेबिक देशात म्हणजे जशी दुबईला पण सूप असेल असं मार्केट जिथे त्यांच्या ह्याच्या सगळ्या जुन्या ट्रेडिशनल गोष्टी, जेवण, खाणं पिणं सगळं मिळेल. भांडी बिंडी बसण्यापासून सगळ्या ज्या व्हरायटी असतात सगळ्या, कपडे सगळे त्यांचे. सचिनच्या वाढदिवसाला थोडासा मी करून ठेवलाय. त्याला जास्त काही आवडत नाही, केक पण नाहीये, पण मी काहीतरी झोल झाल करते आणि तयार करते. केक तुला नाही आवडत, मी आपला असाच केला. ते फुगे दर्शूच्या वेळचे राहिलेले ते मी फुगवून ठेवले, फक्त आरती मी तयार केले. तुला आवडत नाही केक. मला गाडी पाहिजे तर मी केक घेऊन आले. इथं जवळ आहे, इथं काय बेकरी आहे का जवळ? बघा फुटतील फुगे, ते पण 4 वाजले होते फुगे. पप्पी घाल चल. हा 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 हा, मस्त मस्त. व्हेरी गुड व्हेरी गुड. थांब थांब थांब, इकडे बघू दे, इकडे बघा शेठ. ओ शर्ट कोणी दिला नाही, हा शर्ट कोणी दिला नाही, हा शर्ट कोणी दिला नाही, हा शर्ट मी बायकोनी पाटलीन पाहिजे, मी दिलाय पाटलीन पाहिजे. कुठे 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 हो ठीक आहे. सचिनच्या वाढदिवसाला आम्ही चालू आता बाहेर. कुठे बाहेर? कुठे? पार्कला आणले बसला. दर्श पुढे गाडी चालवतोय आणि आम्ही पाठवून चालतोय. दर्श कुठे तिकडे एकदम लांब गेला आणि आम्ही अजून इथंच आहे. हा पार्क खूप मोठा आहे, म्हणजे वॉकिंगसाठी चांगलं एकदम. सचिनचा बर्थडे स्पेशल काय नाही वाढदिवसाला, दुपारी जे केलं तेवढंच बस, फिनिश. हे फक्त संध्याकाळी आज लवकर, उद्या सुट्टी असल्यामुळे आज सगळं ह्याचं ऑफिसचं लवकर आटपलंय. असं तर नाही कधी आटपत, पण झालं सगळं. आता त्याला आणलंय बाहेर. इसला किती दिवसापासून जायचं होता पार्कला. कुठे आलायस तू? हा, कुठे आलायस? कुठे आलायस? बोल, सांग. मी पार्क मध्ये आलो. बोल. कुठे आलायस तू? स्कूटी चालवायला आलायस? तू चालवली स्कूटी, दमलास तू? बसायच्या नंतर थोडासा मार्केटमध्ये जाऊ, कारण गुरुवारची थोडी फळं घ्यायची आहेत. बाकी ते घेतल्याच्या नंतर मग घरी जाऊ.